दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओझर तांबट येथील ऐतिहासिक भेटीस 89 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्मृतिदिन कार्यक्रम काल सायंकाळी बुद्धविहार, मिलिंदनगर, राजवाडा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पत्रकार जुबेर शेख यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले. उपस्थित मान्यवर व नागरिकांनीही बाबासाहेबांच्या प्रतिमेस वंदन करून त्यांच्या विचारांना उजाळा दिला. कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या ओझर भेटीची सविस्तर माहिती धर्मा जाधव यांनी उपस्थितांना दिली. महत्त्वाचं आहे, आज ओझर गावामध्ये आजच्या दिवशी 17 जानेवारी 1937ला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर या भारताची घटना लिहिणारे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर 17 जानेवारी 1937ला आपल्या ओझर गावामध्ये आले होते. ओझर गावामध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी आणि ओझरच्या समस्त जाधव मंडळींनी बाबासाहेबांची भव्य अशी मिरवणूक ओझर गावामध्ये काढली आणि ओझरच्या आताचं जे मिलिंदनगर आहे, पूर्वीचा जो राजवाडा म्हटलं जायचं, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी चा मोठ्या प्रमाणात सत्कार करून बाबासाहेबांना चहा पाण्याची त्यावेळेसचे चहा पाणी करून बाबासाहेबांनी आपल्या समस्त गावकऱ्यांना आणि जाधव परिवाराला असं चांगलं मार्गदर्शन केलं. आणि ते मार्गदर्शन केल्यानंतर आजच्या दिवशी बाबासाहेबांना 89 वर्ष पूर्ण झालेले आजच्या दिवसाला आपण दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. आणि ह्या गोष्टीचा संदर्भ महाराष्ट्र शासनाचा खंड 18वा भाग 2 याच्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्र शासनाने जतन करून ठेवलेला आहे. आणि ओझर गावामध्ये या महापुरुषांचे पाय लागलेले हे नक्कीच ओझरकर खूप मोठे धन्यवान आहेत. आणि हा इतिहास आहे, म्हणून आपण सर्वांनी हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सतत दरवर्षी सालावतप्रमाणे यावर्षी कार्यक्रम करत आहोत. दरम्यान समस्त जाधव बौद्ध पंचमंडळ ओझर मेघ, तालुका निफाड, जिल्हा नाशिक यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास बौद्ध बांधव, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुबेर शेख, दक्ष न्यूज, ओझर.